नमस्कार शिक्षक मित्रांनो, मिशन महा टी ई टी 2026 याची तयारी करत असताना आज आपण भूमितीमधील महत्त्वमापनचा जो घटक आहे म्हणजे आकृतींचे क्षेत्रफळ, परिमिती, त्रिमितीय आकृतींचं घनफळ आणि पृष्ठफळ यावर आधारित जे प्रश्न येतात त्या संदर्भात चर्चा करणार आहोत आपण. आणि या घटकावर 2 प्रश्न हमखास विचारले जातात. म्हणजे त्यांची जर व्यवस्थित आपण तयारी केली तर 2 मार्क आपले फिक्स आहेत. यासाठी मी आपल्यापुढं जे तक्ता दिलेला आहे सूत्रांचा, हे सर्व सूत्र फार महत्त्वाचे आहेत. आयताची परिमिती 2 लांबी अधिक रुंदी म्हणजेच 2 कंसात L अधिक B. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. वर्तुळाचा परिघ 2πr किंवा πd. r म्हणजे त्रिज्या, d म्हणजे व्यास. वर्तुळाचे क्षेत्रफळ πr वर्ग. इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. घनाचे एकूण पृष्ठफळ 6L वर्ग. घनाचे घनफळ L घन. इष्टिकाची तिचे एकूण घनफळ L गुणिले B गुणिले H. या सर्व सूत्र आपण लक्षात ठेवायचे आहेत आणि या सूत्रांच्या आधारे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. मागील काही वर्षांमधले जे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आले होते त्यातील काही प्रश्न आपण समजून घेऊया. त्या प्रश्नांच्या सहाय्याने आपण कोणताही प्रश्न जर विचारला तर निश्चितच आपण सोडवू शकू अशी तयारी आपली निश्चित होणार आहे. जे आलेले प्रश्न आहेत त्यातील काही प्रश्न आपण समजून घेऊया. त्या आधारे आपण कसाही प्रश्न आला तर ते आपण सोडवू शकतो आणि 2 गुण हमखास मिळवू शकतो. 2025मध्ये आलेला प्रश्न 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर लांबीचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेले जागेचे क्षेत्रफळ किती? आयताची या मैदानाची लांबी आहे 12 मीटर, रुंदी आहे 9 मीटर आणि यामध्ये 1.5 मीटरचे 4 चौरसाकृती खड्डे आहेत. तर या खड्ड्यांचं क्षेत्रफळ गुण उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आयताचं क्षेत्रफळ सूत्र L गुणिले B. लांबी आहे 12, रुंदी 9 आहे. दोन्हीचं गुणाकार 12×9 108 चौरस मीटर. म्हणजे या खड्ड्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे 108 चौरस मीटर. किती आलेलं आहे? 108 चौरस मीटर. आता एका खड्ड्याचं क्षेत्रफळ काढूया. खड्डा चौरस आकृती आहे. चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजेच 1.5चा वर्गवर 2.25 चौरस मीटर. 4 खड्ड्यांचे क्षेत्रफळ झालेलं आहे 4 गुणिले 2.25 म्हणजेच 9 चौरस मीटर. आता उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ बरोबर असणार आहे 108 वजा 9 बरोबर 99 चौरस मीटर इतकं असणार आहे. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आपण हे सूत्र जर आपल्या लक्षात असतील तर आपण तोंडी काही सेकंदामध्ये झटपट याचं उत्तर आपण काढू शकतो. त्यानंतर 2025मध्येच विचारलेला प्रश्न आहे 150 सेंटीमीटर लांब, 120 सेंटीमीटर रुंद आणि 90 सेंटीमीटर उंच असणाऱ्या इष्टिकाची त्या आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल? ही एक अशी पेटी आहे इष्टिकाची त्या आकाराची, म्हणजे याचा प्रत्येक सरफेस असणार आहे आयताकृती. याची लांबी आहे 150 सेंटीमीटर. म्हणजेच आपण काय करूया, याचं मीटरमध्ये रूपांतर करूया कारण आपल्याला रंगाचा दर विचारलेला आहे मीटरमध्ये. 150 सेंटीमीटर म्हणजे किती आलेलं आहे? 1.5 मीटर. रुंदी आहे 120 सेंटीमीटर म्हणजेच हे आलं 1.2 मीटर आणि उंची आहे 90 सेंटीमीटर म्हणजे आलं हे 0.9 मीटर. 1.5 मीटर लांबी, 1.2 मीटर रुंदी आणि 0.9 मीटर उंची आहे. तर आपल्याला खर्च काढायचा आहे. यासाठी काय करायचं आपल्याला? याचं एकूण पृष्ठफळ गुणिले दर. आता एकूण पृष्ठफळ सूत्र काय आहे? इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ. आपण प्रत्येक उदाहरण सावकाश पद्धतीनं समजून घेत आहोत. एकूण पृष्ठफळ 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. 2 कंसात L किती आहे? 1.5 गुणिले 1.2 अधिक B किती आहे? 1.2 गुणिले 0.9 अधिक 1.5 गुणिले 0.9. यांचा गुणाकार करायचा आहे आणि त्याची दुप्पट करायची आहे. हे 2 गुणिले 1.5 गुणिले 1.2 किती आलेलं आहे? 15 2 30 0 हातचे 3 15 1 15 आणि 3 18 2 0.3 1.80 अधिक 12 9 108 म्हणजे 1.08 आलेलं आहे आणि 15 9 135 म्हणजे 1.35 आलेलं आहे. हे 2 कंसात या सगळ्यांची बेरीज करूया आपण. 8 आणि 5 13ला 3 हातचा 1 3 आणि 1 4 4 अधिक 0 4 आणि 8 12ला 2 हातचा 1 2 3
2.3.23. आता याचा दोन्हीचा गुणाकार करायचा आहे. 4.23 आलेला आहे. यांचा गुणाकार 2×6 6चा 1, 2×2 4 आणि 1 5ला 5 2×4 8 8.56. हा झाला इष्टिकाचित्तीचं एकूण पृष्ठफळ. आता याचा खर्च काढायचा आहे. खर्च काय आहे? प्रति चौरस मीटर 50 रुपये, म्हणजे 8.56 गुणिले 50 बरोबर याचं उत्तर येईल 423 रुपये. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 60 सेमी 2024मध्ये आलेला हा प्रश्न आहे. 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून, हा खालचा पृष्ठभाग आपल्याला कलर द्यायचा नाही, या खालच्या पृष्ठभागाला रंग द्यायचं नाही, तर उरलेला जो भाग आहे, उरलेले जे 5 भाग आहेत त्या 5 भागांना रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल? आता चौरस या घनाची बाजू किती आहे? घनाची बाजू आहे 60 सेंटीमीटर, म्हणजे ही मीटरमध्ये किती झालेलं आहे? 0.6 मीटर झालेलं आहे. आता घनाच्या बाजू किती आहेत? 5. एका घन कुठल्या आकाराचा आहे? चौरस आकृती, म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ असणार आहे L वर्ग आणि बाजू 5 असल्यामुळे याला 5नंच गुणायचं आपल्याला. आपण इथं काय चुकतो? घनाचं एकूण पृष्ठफळ सूत्र आहे 6 × L वर्ग, मग 6नं गुणतो, त्यामुळे उत्तर आपलं चुकू शकतं, पण काळजीपूर्वक करायचं आपल्याला. एकूण पृष्ठफळ आलेलं आहे 5 × L वर्ग बरोबर 5 × 0.6चा वर्ग, 5 × 0.6चा वर्ग 0.36 बरोबर 5 × 30ला 0 3 5 × 15 आणि 3 18ला 8चा 1 18 1 2 0 दिलं 1.8 चौरस मीटर इतका या 5 बाजूंचं एकूण पृष्ठफळ आलेलं आहे. आणि त्याचा दर आहे 30 रुपये प्रति चौरस मीटर, म्हणजेच एकूण खर्च बरोबर असणार आहे एकूण पृष्ठफळ 1.8 × 30 18 त्रिक 54 1 0 दिलं, म्हणजे हा खर्च येईल 54 रुपये. किती येईल? 54 रुपये. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. यानंतर 2024मध्येच विचारलेला हा प्रश्न आहे. 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरून सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याचे क्षेत्रफळ किती? आता हा जो आयताकृती बाग आहे, या बागेची लांबी आहे 50 मीटर आणि रुंदी आहे ही बाग आहे, याची लांबी आहे 50 मीटर, रुंदी 30 मीटर आणि याच्या बाहेरील बाजूनं प्रत्येक बाजूने 5 मीटर लांबीचा रस्ता तयार केला, तर फक्त या निव्वळ रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. इथं आपल्याला लक्षात येतं की 2 आयत तयार झाले आहेत. पहिला आयत आहे हा आतला आयत, याची लांबी आहे 50, दुसरी आहे रुंदी आहे 30. आता हा जो मोठा आयत आहे याची लांबी असणार आहे 50 आणि या रस्त्याची 5 आणि इकडच्या बाजूच्या रस्त्याची 5, म्हणजे 50 + 5 हा किती झालेला आहे 60 मीटर आणि याची रुंदी असणार आहे हे 5 असणार आहे, हे 30 असणार आहे आणि हे 5 असणार आहे, म्हणजे 30 आणि 10 40 याची रुंदी असणार आहे, हे मोठ्या आयताची. आता आपल्याला जर रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर मोठ्या आयतातून लहान आयताचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. आपण काय करूया? मोठ्या आयताचं क्षेत्रफळ याच्यातून लहान आयताचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. या कशासाठी? हे रस्त्याचे क्षेत्रफळ काढण्यासाठी. हा प्रश्न पोलीस भरतीसाठी येतो, 7वी 8वी शिष्यवृत्तीसाठी आहे, 8वी NMSमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. मोठ्या आयताची लांबी आहे 60 गुणिले रुंदी आहे 40 वजा लहान आयताचं 50 गुणिले 30, 60 गुणिले 40 2400 वजा 50 गुणिले 30 1500, दोन्हीची वजाबाकी केली 900 चौरस मीटर रस्त्याचं क्षेत्रफळ असणार आहे 900 चौरस मीटर, याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न असणार आहे 88 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्पराशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृती ची बाजू किती असेल? हा चौरस तयार झालेला बघा इथं
तर या चौरसाची बाजू किती आपल्याला विचारलेली आहे आणि या वर्तुळाचं परिघ आहे 88. आता या वर्तुळाचा जो व्यास आहे तो व्यास म्हणजे या चौरसाचा कर्ण असणार आहे. म्हणजे आपण परिघाहून आधी आपल्याला व्यास काढायचं, परिघाहून काय काढायचं, आधी व्यास काढायचं आणि व्यास म्हणजे चौरसाचा कर्ण आहे आणि त्या कर्णावरून आपल्याला त्याची बाजू काढता येईल. आधी आपण परिघ म्हणजे परिघाचं सूत्र काय आहे, परिघ बरोबर आहे पाय डी. इथं पाय डी हा सूत्र मी काय घेतलेलं आहे, आपल्याला व्यास काढायचा आहे. पुन्हा 2πr त्रिज्या काढा, पुन्हा व्यास काढा, त्यापेक्षा आपण डायरेक्ट परिघ डी म्हणजे व्यास काढायचा आहे. परिघ आहे 88 बरोबर 22/7 गुणिले डी. म्हणून डी बरोबर आलेला आहे 88 गुणिले 7 भागिले 22. 22 × 22, 22 × 88, 4 × 7 28 सेंटीमीटर. याचा व्यास आलेला आहे 28 सेंटीमीटर. म्हणजे चौरसाचा कर्ण किती आलेला आहे, चौरसाचा कर्ण आला 28 सेंटीमीटर. चौरसाची बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 2 पट असते. म्हणजे चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. म्हणजेच बाजू कर्ण बरोबर असणार आहे बाजू गुणिले वर्गमुळात 2. हा वर्गमुळात 2 इकडे अजून काय करणार आहे, भागणार आहे. म्हणजेच बाजू बरोबर आलेला आहे कर्ण किती आहे 28 भागिले वर्गमुळात 2. आता आपण काय करूया, दोन्ही बाजूला वर्गमुळात 2ने गुणूया. म्हणजे 28 वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, 2 आलेलं आहे. 2 × 14 2 28 बरोबर 14 वर्गमुळात 2 आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 2019 मध्ये आलेला. एका वर्तुळाकारी बागेत असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर, रुंदी 42 मीटर आहे. जर मैदानाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावर असतील तर मैदान वगळता उर्वरित जागेचे क्षेत्रफळ किती. हा वर्तुळाकृती बाग आहे आणि यामध्ये हा आयताकृती मैदान आहे. तर आपल्याला या मैदानाचं क्षेत्रफळ मैदान सोडून उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ काढायचं. म्हणजे या पोर्शनचं हे सगळ्या भागाचं. तर याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला वर्तुळाच्या क्षेत्रफळातून हा मैदान जर वजा केलं तर उरलेली जागा होणार आहे. आता आयताच्या क्षेत्रफळासाठी लांबी रुंदी माहीत आहे, पण वर्तुळासाठी त्याची त्रिज्या माहीत असणं आवश्यक आहे. इथं तयार झालेला कोण काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये 2 बाजू माहीत असतील तर तिसरी बाजू काढू शकतो. आणि हा कर्ण म्हणजेच वर्तुळाचा व्यास असणार आहे. म्हणून आधी आपण वर्तुळाचा व्यास काढूया. बी डी म्हणजेच वर्तुळाचा व्यास आहे. बी डीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक ए डीचा वर्ग असेल. ए बी 42चा वर्ग, ए डी 56चा वर्ग. या दोन्हीची जर वर्ग काढून बेरीज केली तर ती बेरीज येईल 4900. म्हणजेच लेंथ बी डी बरोबर आलेले वर्गमुळात 4900 म्हणजे 70. व्यास 17ला त्रिज्या व्यासच्या निम्मे असते. म्हणजेच त्रिज्या आली 35. ही त्रिज्या आली 35 सेंटीमीटर. आता आपल्याला उर्वरित भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळाच्या क्षेत्रफळातून आयताचे क्षेत्रफळ वजा करायचं आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे पाय आर वर्ग वजा आयताचे क्षेत्रफळ एल गुणिले बी. या दोन्हीची वजाबाकी करायची आहे. 22/7 गुणिले आर 35चा वर्ग म्हणजे 35 गुणिले 35 वजा 56 गुणिले 42. 7 × 7 7 × 5 35 22 × 5 110 गुणिले 35 वजा 56 आणि 42चा गुणाकार केला 1352 येईल. यांचा गुणाकार केला 3850 आलेला आहे. 3850 मधून 1352 वजा झाले 1498 आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे 176 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू. हे या वर्तुळाचं परिघ आहे 176 सेंटीमीटर आणि वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्पराशी जुळून तयार होणाऱ्या चौरसाची बाजू किती असेल. याआधी एक प्रश्न झालेला आहे बघा, त्याच पद्धतीनं करायचं आपल्याला. या वर्तुळाच्या परिघावरून हा वर्तुळाचा व्यास काढता येईल आपल्याला. वर्तुळाचा व्यास म्हणजेच या चौरसाचा कर्ण असेल आणि चौरसाच्या कर्णावरून आपल्याला चौरसाची बाजू काढता येईल. आता वर्तुळाच्या परिघावरून आधी वर्तुळाचा व्यास काढूया. यासाठी सूत्र वापरूया. परिघ बरोबर पाय डी. परिघ बरोबर काय वापरायचं आहे, पाय डी. परिघ आहे 176 बरोबर 22/7 गुणिले डी. म्हणून डी बरोबर असणार आहे 176 22/7चं व्यस्त करायचं आहे छेद 22. 22 7 54 22 8 76 म्हणजे डी व्यास बरोबर आलेला आहे 8 7 56 सेंटीमीटर. हा व्यास आलेला आहे 56 सेंटीमीटर. म्हणजेच हा चौरसाचा कर्ण असणार आहे. चौरसाचा कर्ण हा चौरसाच्या बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. म्हणजेच चौरसाचा कर्ण बरोबर असणार आहे बाजू गुणिले वर्गमुळात 2. कर्ण किती आहे 56 बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2 असणार आहे. मग बाजू बरोबर येईल 56 भागिले वर्गमुळात 2. दोन्ही बाजूला वर्गमुळात 2ने गुणूया आपण. म्हणजे झालं हे 56 वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 2 गुणले वर्गमुळात 2, 2 आलेलं आहे. 2 × 28 2 56 बरोबर 28 वर्गमुळात 2.
आता जर आपण इथं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की वर्तुळात जर परिघ असेल तर त्यावरून वर्तुळाचा व्यास काढायचा आहे आणि व्यासाच्या निमपट गुणले वर्गमुळात 2 इतकं ही चौरसाची बाजू असणार आहे आणि असा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. याला VIMP व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आपण समजू शकतो. अशाच पद्धतीनं सोप्या पद्धतीनं झटपट गणित शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अपडेट आपल्याला मिळतील. असेच अपडेट घेत राहा आणि आपल्या सर्वांना महा TETसाठी निश्चितच शुभेच्छा आहेत. धन्यवाद.